तू काय वाईट वाटलं तुला रे बाबा? तुझ्या मम्मीला काय मारलं का काय बोललोय का काय? तुम्ही आहे ना संग? काय झालं सांग मला. हा इकडे बघ की वर. एवढं रडाय तुला कोण बोललंय काय? आ? काय झालं याला? काय झालं? काय झालं तुला? काय माहिती. तुला माहितीये आपली लेकरं हळव्या मनाची आहे, ते डोळ्यात पाणी दिसलं तर एकामेकाच्या नादानं सगळं घर रडतंय. तरी पण तू सांगितलेलं ऐकत नाही, तू दुसऱ्यालाच म्हणते तुम्हाला वेळेची किंमत नाही. काय बरं वाटतंय का नाही? नाहीतर राहू दे स्वयंपाक, चल दवाखान्यात नेऊ. काय कशात ना आवाज तर निघाला बाबा, किती एकदम. अगं राहू दे स्वयंपाक, सांगितलेलं ऐक की. ऐ काय बोलूनच उपयोग नाही, असं गाणं झालंय बघा. सकाळीच म्हणली होती काय करायचं ते करून घ्या, तर सग चमत्कार लगेच चालूच झाला. झालं का नाही? म्हणत होतो बोलू नको, काय त्यांच्या असेल ती करायची ती करू दे, काय राहायचं ती राहू दे. बोलू नको म्हणजे हं काय बोलली मी? त्यांना ज्यानं दारात आपले लिंबू टाकलं त्यांना म्हणली की तुम्हाला काय उत्तर करायची करा, करून घ्यायची घ्या. लागले ना पण होत्या माग का नाही ते? तुम्ही सांगितलेलं आहे ना, त्यामुळे होतं एवढं सगळं. आता मी काय करू? नव नेमकं मी काय करू सांग बर? आता ते माणूस मला माहिती आहे म्हणून जरून त्याला आणू का त्याला हाणू धरून जाऊन? तुला रडाय काय झालंय मला पहिलं सांग. तुझं काय दुखत असलं दवाखान्यात चल, पण तू असलं रडत रडत स्वयंपाक करू नको. तुम्हाला लय काळजी आहे हो. कशाची? आता नेमकी मला काळजी नाही कशी सांग. तुझी नाही का घराची नाही का कुठं फिराय गेलोय तुम्हाला सोडून? तुमच्या संग घरातच आहे ना सकाळपासून. किती वेळा तुला सकाळपासून म्हणलं लागत चल दवाखान्यात जाऊन येऊ, चल दवाखान्यात जाऊन येऊ, तर नाही येईल कमी, नाही येईल कमी. माणसानं काळजी, प्रत्येक गोष्टीची काळजी करावं. काळजी पोटी कुठलंही काम असू द्या, वेळेत केलं तर नीट असतं आणि नाही वेळेत केलं तर कुठलंच नीट होत नसतं. म्हणून वेळ महत्वाची असते, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला 1000 वेळा नाही म्हणलंय, पण तुम्ही सोडत नाही. तुमचा घाळपणा तुम्हाला भोगतोय. आता तू रडतीन गाळपाना मला काय बोलतो? मी आजारी आहे का? माझं डोकं दुखतंय का? माझं कुठलं अंग दुखतंय? काय झालंय काय नेमकं मला? आणि त्यात बी अजून माझाच गाळपाना नडतोय. अगं दुखतंय तुझं ग, तुला त्रास होतोय. दुखू द्या की माझं दुखतंय, दुखू द्या. काय व्हायचं ते उद्या, एकदाच होणार आहे ना, 17 वेळा तर होणार नाही ना. उद्या काय व्हायचं? अगं असं बोलून चालतं का? नेमकं तुला समजावायचं किती सांगायचं किती मलाच कळना. तुझ्यामुळे माझं डोकं दुखायची बारी आली. तुमचं कशाला दुखतंय? तुझे टेन्शन ना. तू सारखी अशी रडायची, स्वयंपाक करायची, एखाद्याची रात्री उपाशी. काय होतंय? स्वयंपाकाचा नाही विषय. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं, तुम्ही ऐकूनच घेत नाही. कुठलं ऐकून घेत नाही? मग आता नेमकं तुझं काय ऐकायचं? दवाखान्यात जायचं नाही म्हणली, राहिलं. गोळी द्या म्हणली, डोक्यावरली दिली. नेमकं आता करू तर काय करू? ऐकून घेत नाही म्हणजे तुला दुपारच दवाखान्यात दुपारपासून म्हणतोय चल चल. तू आली माझी संग. काय तसं काय झालं तुला? इकडे घरात इकडे काय झालं त्याला? दरवाजा तू भरून उभारलाय येड्यावनी. दादू काय झालं रे बाप्पा? रडतोय कसे पाय? काय झाले? दादा आज सगळं काम हुकली ती सगळी. इकडे माझ्याकडे. त्याचा डोस घ्याय गेलो, दवाखाना बंद झाला. आला का इकडे? काय रडाय काय झालं तुला? काय करून काय नाही मलाच कळ नाही. आणि सगळी कामं माझीच घाळ. काय वर बघ, वर बघ इकडे बघ. काय रडाय? काय झालं? अरे पहिलं येत नाही व्यवस्थित नाही येईल. इकडे बघ कर. अगं पण झालंय काय? तू रडते म्हणून ती रडतोय, ते रडतोय म्हणून परत ही बी रडायचा. सगळ्यांनी असंच करायचंय का? हा काय धीर दम एकामेकाला द्यायचं का? असं रडतच बसायचं घरात? सांग बरं मला.
हा काय झालं पुढं? ए पुढं. काय झालं? मग? दादू काय वाईट वाटलं तुला रे बाबा? तुझ्या मम्मीला काय मारलं का काय बोललोय का काय? तुम्ही आहे ना संग? काय झालं सांग मला. हा इकडे बघ की वर. एवढं रडाय तुला कोण बोललंय काय? आ? काय झालं? काय झालं? काय झालं तुला? काय माहिती? तुला माहितीये आपली लेकरं हळव्या मनाची आहे ती. डोळ्यात पाणी दिसलं तर एकामेकाच्या नादानं सगळं गरळतंय. तरी पण तू सांगितलेलं ऐकत नाही. तू दुसऱ्यालाच म्हणते तुम्हाला वेळेची किंमत नाही, वेळेचं भान नाही. आ स्वतःच दुखतंय तू दुसऱ्या चुकी लागती मस्त की. सकाळपासून तुला चल चल म्हणतोय त्याला नेण्यात दवाखाना सरकारी बंद झालं. त्याचा आज दुसरा डोस राहिला. नेमकं करू तर काय करू? टेन्शन एक आहे डोक्याला. एक ताप आहे का सांग? तुम्ही जर सगळीकडून अशी सगळीजण ताप द्यायला लागला, मी एकला काय करणार आहे? आधार तुम्हाला तिघाला कुठपर्यंत मी देणार आहे? आता तुम्ही खचला म्हणल्यावर मी खचणार नाही का? काय तर बघायचं याचं मी बोलते तुम्हाला. काय तर करा, काय तर मार्ग काढा हे मी तुम्हाला म्हणते. वेळेत केलं चांगलं असतं कुठलंही. आता काय नेमका मार्ग काढू तूच सांग मला. कुठं जाऊ मी? झुरती मी आतल्यात चांगलं नाही ते. मान्य आहे तू जुरते. मला टेन्शन नाही. सारखं घरात एका मागे एक आजारी पडतंय. याला दवाखान्यात नेसतोर त्याला न्यायचं. एकाच दुखस्तोर दुसऱ्याच चालू होतंय. नेमकं काय करू तर काय करू? बिना कामाचं टेन्शन घेते. तिला 1000 वेळा राहिलं सांगितलंय बिनधास्त राहा म्हणून. टेन्शन कशाचं घेत जाऊ नको. तुझ्यामुळं तिने सांगितलं लेकरं पण रडली का नाही? अगं किती सांगायचं तुला, किती बोलू? काय नेमकं तुझं चाललंय? जास्त त्रास होत असला चल तू दवाखान्यात. उठ ओंकार दादू तिला उठव. चला घेऊन जाऊ दवाखान्यात. आहे का? अगं दूध वाढायचे ते कडूस पडलंय तुझ्यामुळे. लेकरं पण अडकून पडली, दूध राहिली. काय नाही रे, मी काय पप्पा संग भांडत नाही. भिऊ नको. तुझ्या पप्पाला नाही काय म्हणत मी. ती काय माझ्या संग तू भांडती म्हणून रडतय? तू रडलेली वाईट वाटते. मग तिला मी म्हणतोय का नाही चल दवाखान्यात जाऊ, एखादी सलाईन लावू, इंजेक्शन करू? का नाही? घरी बसून मार्ग कशाच निघायचा सांग बर? तिला नको म्हणलंय स्वयंपाक करायला. काय तर करून खायला येईल परत भात पीत. एवढं हिला कळ ना वय. तुझ्यामुळे लेकरांचा हाल होते तर तू लेकराच्या तोंडाकडे बघ. माझ्या तोंडाकडे बघू नको. माझ्या तोंडाकडे बघून तुझं पोट भरत नाही. लेकराच्या तोंडाकडे डोळ्याकडे बघितलं तर तुझं पोट भरत. त्यांच्या केसाला देखील धक्का लागू देत नाही. तुला 1000 वेळा सांगितलंय. काय त्यांना त्रास आहे? काय दुखतंय का आता त्यांचं?